हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं रुपालीज हँडक्राफ्ट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण उलन मॅट रंगोलीबद्दल डिझाईन्स आपण पाहणार आहोत. तर आज आपण पाहणार आहोत दिव्याचं आसन. तर त्यासाठी आपल्याला व्हाईट कलर, ऑरेंज कलर आणि रेड कलर हे 3 कलर आपण घेतलेले आहेत. याऐवजी आपण दुसरेही कलर तुम्हाला आवडत असतील तर तिकडं वापरू शकता. त्याचबरोबर 5 सेंटीमीटरची ही छोटीशी प्लेट आपण घेतलेली आहे. त्याच्यापेक्षा छोटी किंवा त्याच्यापेक्षाही मोठी जर तुम्ही घेत असाल तर काही हरकत नाही. त्याचबरोबर तो चॉकही आपण तिकडं घेतलेला आहे. जे रांगोळी बनवून जे आपलं रेक्झिन राहतं ना, त्याचा काहीतरी उपयोग किंवा ते वाया न घालवायसाठी आपण हे बनवत आहोत. त्याचबरोबर ह्याचीही खूप डिमांड आहे. हे आपण हळदी कुंकासाठी, वाण म्हणून किंवा पर्सनल यूजसाठीही स्वतःसाठीही आपण बनवू शकतो. बनवल्यानंतर खूप सुंदर दिसते ही डिझाईन. खूप मस्त आकर्षक आपल्या देवघराला 4 चांद लावते. तर मी पहिला राऊंड हा रेड कलरनी घेतलेला आहे. रेड कलर खूप छान सुंदर दिसतो, त्यामुळं रेड कलरने मी हा पहिला राऊंड घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 राऊंड मी रेड कलरचे घेणार आहे. तर मैत्रिणींनो, प्रत्येक मैत्रिणीने स्वतःसाठी थोडासा वेळ काढून स्वावलंबी बनण्यासाठी किंवा मैत्रिणींना घरात बसून जर छोटासा आपला बिझनेस जर सुरू करायचा असेल तर त्यासाठी ही आयडिया खूप छान आहे, उलन मॅट रंगोली. त्याचबरोबर तुम्ही छोटे कोणताही व्यवसाय तुम्ही घरात बसून करू शकता. त्याच्यानंतर मी हा ऑरेंज कलर घेतलेला आहे. त्या ऑरेंज कलरनी मी 3 राऊंड कंप्लीट करणार आहे. बघा, ऑरेंज कलर ही रेड कलरला खूप छान कॉम्प्लिमेंट करतो, म्हणून मी तो ऑरेंज कलर रेड कलरच्या नंतर घेतलेला आहे किंवा ॲट्रॅक्टिव्ह दिसतो. तो खूप छान फ्रेश रंगसंगती वापरलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मनानेही इकडं रंग चेंज करू शकता. तुम्हाला जो आवडेल, जो तुम्हाला वाटेल की हा याच्यासोबत छान दिसतो किंवा रेडसोबत येल्लोही खूप छान दिसतो, रेडसोबत ग्रीनही खूप छान दिसतो. तुमच्या आवडीच्यानुसार तुम्ही तिकडं रंग बदलू शकता. त्याचबरोबर आता मी व्हाईट कलर हा एकदम एंडला म्हणजेच एकदम मध्ये वापरत आहे. व्हाईट कलरने मी इकडं लास्ट ते राऊंड बनवत आहे. खूप इझी डिझाईन आहे मैत्रिणींनो. जर तुम्ही सुरुवात करत असाल किंवा तुम्हाला स्वतःला घरात डेकोरेशन किंवा नवीन काहीतरी ट्राय करायला जर आवडत असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान आहे. ह्याचे खूप मल्टिपल यूज आहेत, जसं मी पुढं दाखवलंच आहे. देवाच्या आसनासाठी किंवा आपण देवघरात जेव्हा देव ठेवतो त्याच्यासाठी. त्याचबरोबर हा छोटासा दिवा आहे जो आपण देवघरात लावतो. फॅन चालू आहे मैत्रिणींनो, त्यामुळं तो दिवा विझत आहे, म्हणून मी पटकन उचलून तो दिवा ठेवलेला आहे त्यासाठीही. त्याचबरोबर वॉल हँगिंग, देव्हाऱ्यामध्ये वॉल हँगिंग म्हणून शुभ लाभ असं जे स्टिक भेटतात, इझिली मार्केटमध्ये कुठेही भेटतात ते स्टिक. मी 20 रुपयाच्या पॅकेटमध्ये ते 25ची पेअर असं काहीतरी मला भेटलेलं आहे. ते मी आणलेलं आहे. बघा मैत्रिणींनो, किती छान दिसत आहे ते. अशाच छोट्या मोठ्या रांगोळ्या पाहण्यासाठी, नवीन डिझाईन पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि खूप छान कमेंट पण करा, जेणेकरून मलाही थोडंसं मोटिवेशन मिळेल. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.